अरे राधा, राधा कुठं आहे? हा मुलगा तर मगाशी झालेला ना. आणि हे कोण? हाय की नाही माझा धाकटा भाऊ असतोय. याचं आणि तुमच्या पोरीचं म्हणजे ह्यांच्या पोरीचं एकमेकांवर प्रेम आहे. याचं कसं झालं ह्याला कळलं की नाही की लग्न करायचंय. हे बेन बसलं घरात. मी म्हटलं असं होतोय. अरे जायचं पोरीच्या घरी, पोरीचा हात धरायचा आणि तिला घेऊन यायचं, त्याला काय होतंय? हा, मी तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतोय, तुमची पोरगी राधा आणि आमचा भाऊ नील यांचं लग्न एकमेकांबरोबर होणार. आणि होणार म्हणजे होणार. आणि ए पोरी, तुझा ह्याच्यावर जीव आहे का नाही? तुझं काय मत आहे मला आत्ता ऐकायचंय, आत्ता आणि हित. अरे बोल की. ऑब्विसली नील, तू का गेला होतास मला सोडून? तुला माहितीये ना माझं किती 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 प्रेम आहे तुझ्यावरती, किती मनापासून जीव लावलाय मी तुझ्यावर. मम्मा म्हटलं होतं की नाही तुला? मी म्हटले होते नील परत येईल म्हणून. अंगाशी तू परत आलास ना. तुझं पण प्रेम आहे ना माझ्यावर नील? खरं सांग, सांग ना, आहे ना? बोल की मर्दा. हो आहे प्रेम. अरे तिथं बोल. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे राधा, खरंच. हात चिकटलाय काय? सोड की. काय तमाशा लावलाय हा? अहो, हा माणूस त्या मुलाचा भाऊ नाहीये. मग हा आहे तरी कोण? हा हा ओ ताई, बोला की पटपट. अनामिका. हा, तू सांग आई, कोण आहे? मला माहित नाही, मी ना ओळखत याला. या कोण म्हणायच्या आणखी? मी कोण हे विचारायची हिम्मत कशी झाली तुझी? तू कोण हे मला विचारणार? मी अनामिकाची आई आहे. कशावरून? मी म्हणतोय कशावरून? कशावरून म्हणजे? मी सांगते म्हणून. आता का तुला दाखला दाखवू? तसंच माझं आहे हो. मी पण भाऊ आहे याचा. तुम्हाला दाखला आणून दाखवू काय आणखी? काय चष्मेश? अहो कावेरी ताई, ह्या चालला काय? आधी तुमची नात परोशी इली, आम्ही सोडून दिला. त्यानंतर म्हणता माका लगीनच करूचा नाही. आणि आता ह्यो प्रियकर येऊन उभं राहिलो हा. अहो असा तरी काय या? अहो, हा प्रियकर नाहीये तिचा. याचा आणि तिचा काही संबंध नाहीये. अहो मग ह्यो कोण हा? तिचा नवरा. होणारा नवरा. तू घबरे, तुला एक तर काही अक्कल नाहीये. अहो असा बोलतो होणाऱ्या जावयाशी? अहो कारण तो खोटं बोलतोय. अहो मगाशी तुम्ही म्हटलास सगळं ठीक आ, तुमची नात लग्नात तयार आ, आणि आता म्हणता ह्यो तुमचं जावई नाही. अहो तुम्ही कितीशे खरे असाच हो? अरे लफंग्यानो, तुम्ही दोघं आधी घराबाहेर व्हा. चालते बा इथून. कसं बोलताय होणार जावयाशी? थांबा, त्याच्यापेक्षा यांच्याशी बघण्याचा कार्यक्रम करा. हा, आम्ही चाललो. असे असतात बघण्याचे कार्यक्रम. चल.
पापा बोकतलास. चल पाहिलो. सावकाश जात आई. तुम्ही ग्रेट आहात. थँक्स अ लॉट. सिरियसली. पण काय फॅन्सीपणा केलाय कोल्हापुरी स्टाईल. आय मीन पण भारी होता. बेस्ट होता. थँक्यू सो मच. ही असली नाटकं सोडून दुसरं काही करायला येतं का तुला? मला बरंच काही येतं का, पण आता आयत्या वेळेला मला हा एकमेव पर्याय दिसला आणि सुचला. तुझ्यासारख्या उद्धटाला तर तुला माझं आणि सौरभचं नातं पटत नाहीये. आमच्या वागण्याचा त्रास होतोय तुला. पण मग आमचा राग राधावर का काढतेयस आई? मी माझ्या नातीचं वाटेल ते करेन. याला त्याच्याशी काय करायचंय? सॉरी का, राधाच्या इच्छेविरुद्ध तुम्ही तिचं लग्न कोणाबरोबरही लावू शकत नाही. तुम्ही तिच्याशी अशा वागलात म्हणून मी तुमच्यामध्ये आलो. उद्या मिस अनामिका जर राधाशी अशा वागल्या तर मी त्यांच्याबरोबरही हेच करेन. आता ही गोष्ट वेगळी आहे की मला खात्री आहे की मिस अनामिका असं कधीही वागणार नाहीत. तू आमच्या घरच्या गोष्टीत बोलत जाऊ नकोस. हा सॉरी काकू, तुम्ही आमच्या लग्नाला अजून परवानगी दिलेली नाही म्हणून मी आता फार बोलत नाही. पण आज ना उद्या मला तुमच्या परिवाराच्या गोष्टींमध्ये बोलावं लागणार. मी अनामिकांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात मी त्यांना साथ देईन असं वचन दिलंय मी त्यांना, आणि ते वचन मी आयुष्यभर पाळणार. तुमच्या लेखी आता जरी मी बाहेरचा माणूस असलो तरी लवकरच मी तुमच्या घराचा, तुमच्या परिवाराचा भाग होणार आहे का? कारण लवकरच तुमची मुलगी मिस अनामिका मिसेस अनामिका सौरभ पटवर्धन होणार आहे. मला ह्याच्यात तिळमात्रही शंका नाही. आणि हे सगळं तुमच्या परवानगी नंतरच होणार. हे मावशी इकडे येऊ नको, सगळं गळतं इकडे. आपण पण सांगा आता, थांबा तुम्ही. शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभीर जत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुं वासस्तनभिः क्षेम देवहितं यदाहु स्वस्ति नो इन्द्रवृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदा स्वस्ति नक्षतार्क्षकरिष्ठनेभिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपती. प्रत्यक्ष त्वमसि त्वमेव केवलं त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात्
आत्मासि लवकर ये. वचमी अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम काय झालं बाळा? अवधातारम अवधातारम काय झालं राधे? चल आवर लवकर चल. माझं आधी ऐकून घे यार. खूप त्रास झालाय गो मला आयुष्यात. कावेरी आजीचा कधी जाणार आहे आरती? ए राधे, आजी येते तुझी. तिला हवं तितके दिवस ती इथे राहणार आहे असं नाही बोलू बाळा. मग काय करू मी? एवढी त्रास देते आरती. रोज काहीतरी नवीन नाटक असते. काल तर तो मुलगाच आणला बघायला. मग काय गोमूत्र शिंपडत बसते घरभर. काही सकाळी ते पूजा अर्चा या सगळ्या झोपू पण देत नाही गो. आता असं वाटायला लागलंय की या घरात फक्त आपण दोघीच असतो. रमा आजी होती तोपर्यंत ठीक होतं ग. ऍटलीस्ट वी यूज टू हॅव फन. आता खूप चिडचिड होते यार. मम्मा काहीतरी कर तू प्लीज. राधे, मी ना आज लवकर येते घरी आणि आपण दोघी एक मस्त सिनेमा बघू, पॉपकॉर्न खाऊ, बाहेर डिनरला जाऊया किंवा काही न करता गप्पा मारूया. मला आवडेल ते, पण मग त्या आजीचं काय? आजीचं काय बाळा? बाहेर नाही गेलो तरी आपण आपल्या खोलीत बसू. आजी तिच्या खोलीत बसेल ना. आपल्याला काय? डन. मी येते संध्याकाळी लवकर येते. फ्रीज मध्ये एक चॉकलेट ठेवलंय, ते घेऊन जा. कोणासाठी? माझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी नाहीये, पट्ट्यासाठी आहे. अरे वा. चिल, एवढं काही नाहीये. काल त्याने एवढी आपल्याला मदत केली ना. बर, जा आता मग झोपू दे प्लीज. गुड नाईट. हा सचू बोल. हॅलो दादा. दादा, हा अरे पोहोचलास का तू ऑफिसला? अरे नाही, खूप जोरात पाऊस आहे अरे. आणि नेमका आज मी रेनकोट आणायला विसरलो. त्यामुळे अमृततुल्यवर आलोय. जरा पाऊस कमी झाला की मग जाईन. तू बोल ना. अरे इकडे वाड्यात गळती लागली दादा सगळीकडे. आमच्या खोलीत तर धारा लागल्यात अरे पार. तळ झालंय बाहेर. अरे चौकात पाणी पाणी झालंय सगळं. अरे अरे देवा, कुठेच सगळे? माई मावशी अप्पा वगैरे? ते आहेत आतमध्येच बसा म्हणलं त्यांना. ते ठीक आहेत, त्यांची नको काळजी करू तू. तू त्यांची काळजी घे. मी एक काम करतो, मी घरी येतो. हा हा ये ना, लवकर आहे ना. हा. काय रे, काय झालं? अरे सचूचा फोन होता. वाडा गळायला लागलाय आणि जरा ते सगळे पॅनिक झालेत. मी घरी जातो. नाही मी येतो. चल. अरे वेडास का? पाऊस वाढतोय चंद्या. पाऊस वाढला की आपल्या दुकानात गर्दी वाढते. आणि गर्दी वाढली की वहिनीनं तुझी मदत लागेल. तू थांब ना, मी करेन मॅनेज. डोंट वरी. नील चल लवकर. हा बोला मिस अनामिका. पट्या ऐक ना, खूप पाऊस आहे अरे. मी येते तुला घ्यायला. तोपर्यंत बाहेर पडू नकोस. एकत्र जाऊया ऑफिसला. नाही, तुम्ही वाड्यात येऊ नका. का? मी हे होतोय. तुम्ही हे करा, म्हणजे हे जा, तुम्ही डायरेक्ट ऑफिसला जा. असं का बोलतोस पट्या? तू घरी नाही आहेस का? नाही, मी घरी चाललोय. चाललो नाही, मी घरी आहे. पट्या तू काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतं का? मी नंतर करतो. बाय, नंतर बोलूया. अरे देवा, या वाड्यात आले आणि त्यांनी सगळी परिस्थिती बघितली तर माझ्याबरोबर पाणी लोटत बसतील. नकोच. हा काय लपवत होता माझ्यापासून? येऊ नकाच म्हणतोय. गडबड आहे काहीतरी. जाऊनच बघायला पाहिजे. सगळं काय आहे? पाट्या मागे येऊ नये. ए सौरभ, हाय. दादा नाहीये घरी. अरे काय हे सगळं? बघा ना, कालपर्यंत ठीक होतं सगळं. ते वरती एक कुचकं लाकूड होतं, ते आलं खाली आणि मग एक एक करून सगळीकडेच गळायला लागले. माई मावशी आणि आप्पांना आतमध्ये बसवलंय. सगळंच अवघड झालंय सगळं.
अरे पण असं किती वेळ पाणी लोटत राहणार? पावसाचंही काही थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये. एक काम करा, तुम्ही इथून बाहेर पडा. रे नाही पण वाडा सोडून कसं जाणार ना, कुठे जाणार मुळात? हो, मी एक काम करते, माझ्या कॉन्ट्रॅक्टरला कळवते, त्याची माणसं येऊन हे सगळं नीट करून देतील. तोपर्यंत तुम्ही माझ्या घरी चला. नाही नको, दादा येतोय, दादा आला की मग ठरवूयात. अरे सचिन, का वेळ घालवतोय? आपण जाऊया ना माझ्या घरी. माझ्या घरी जाताय तुम्ही सगळे असं म्हटल्यावर तू काही नाही बोलणार. अरे प्लीज लवकर ठरव सचिन. बरं ठीक आहे, मी यांना सांगतो आतमध्ये थोडस आवरतो आणि मग निघू. हो आलं. काय नाम आहे सगळं? ऐक ना नी, हा आपल्या कॉन्ट्रॅक्टरला फोन कर. हा. त्याला सांग माणसं पाठव आणि हे जरा फिक्स करून घे. आणि त्याला सांग माझ्या घरचं काम आहे, म्हणजे जरा पटापट करेल. हो मॅम. या प्लीज बसा आप्पा. मावशी बसून राहायचं बरं का, त्रास द्यायचा नाही अजिबात. बसा ना. हो बसतो बसतो बसतो. मी चहा टाकते पटकन. नील दे माझ्याकडे. अरे ते इकडे असू दे, इकडे ठेव, इकडे ठेव. असू दे, कुठेही ठेवा. प्लीज स्वतःचं घर समजा. बसा, मी पाणी घेऊन देते. आले. पहा, फक्त पाणी टाकते, मी चहा टाकते. हा बसा. वल्ली यायला पाहिजे होती. जाऊ दे हो जावई बापू, काय एडक्यांच्या घरच्या मुलींच्या नाकाचा शेंडा हा कायम लालच असतो. जरा काही खुट्ट झालं की झालं, अपमान वाटतो तो, मग बसतात फुरंगुटून. नाही म्हणजे तसा रुबाबच आहे आमचा. आत्ता सो बघा ना, तिला नाही आवडलं, गेली निघून. ते काय तुमचं ते MLM का काय आहे ना, ते MLM, हा ते करायला गेली. मलाही म्हणत होती आप्पा तुम्ही पण चला. म्हटलं नाही ग बाई, एवढा प्रवास आता ह्या वयात मला झेपणार नाही. जाऊ द्या, नका लक्ष देऊ तिच्याकडे. हा पाव काय करताय तुम्ही? आपलं घर आहे काही? अरे हा पंखा फिरत का नाहीये? मरणाचं उकडतं इथं. पंखाने दिसतायत की दिवे. काय अहो फिरणार नाही ते. काय लॅम्प, दिवा दिवा. मग ते दिवे तरी फिरायला पाहिजेत ना असे दिवे. हो दिवे. पण ते मग फिरत का नाहीत? नाही फिरणार ते. नाही फिरणार का? बर, मी म्हटलं फिरताय. अरे हाय. अरे राधा ये ना, बस. मस्त गप्पा रंगतायत. नाही इट्स ओके. तुम्ही काय करता इकडे? राधे जरा इकडे ग म्हणा. हा आले. बसा हा, एकच मिनिट बसा. काय ग? अगं वाड्यात गेले होते आज. तिकडे गळत होतं सगळीकडे. सचिनचा हाल होत होते सगळीकडे बादल्या लावून. बापरे. मग त्यांना असं गळक्या वाड्यात कसं ठेवून येऊ मी?
म्हणून म्हटलं चला माझ्या घरी. बाळा, मला माहिती, मी तुला आज प्रॉमिस केलं होतं की आज तू आणि मी दोघी जाम मज्जा करणार. आय एम सॉरी मम्मा. बेस्ट काम केलंयस तू मम्मा, द बेस्ट. तुला राग नाही आलाय? अजिबात नाही. काय यु नो वॉट, त्या दिवशी पहिल्यांदा मी वाड्यात गेले होते ना, तेव्हा रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. तरी माई मावशीने मला राहायला दिलं. बरं, आणि तिला माहितीही नव्हतं की मी तुझी मुलगी. सॉलिड मस्त गरमागरम जेवण करून वाढलं ना तिने. जाम स्वीट आहे ती लोक. मी तरी त्यांची कंपनी फार एन्जॉय करते. आणि तसंही कावेरी आजी मधनं मला थोडा ब्रेक गरजेचाच होता, तोही मिळाला नाही. नाव देते काय ग, जास्तीत जास्त आजची रात्र किंवा उद्यापर्यंत राहतील. राहू देत ना त्यांना आठवडाभर तरी, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला काही प्रॉब्लेम नाही. मग राहू देत ना. बरं चल, ते कप घे, मी चहा होते. हा, एक इकडेच बघ. वल्ली, मावशी, सचू, वल्ली. ओ दादा, ऐका ना, घरातली सगळी माणसं कुठे आहेत? हो, त्या दीक्षित मॅडमनी अर्जंटमध्ये काम करायला लावलं आणि घरातली माणसं त्यांच्या बरोबर गेली. मला न सांगता मिस अनामिका सगळ्यांना घेऊन त्यांच्या घरी का गेले असतील?